उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी रात्री उशिरा श्रीनगर येथे पोहोचले। तिथे पोहोचताच त्यांनी विमानतळाच्या जवळच असलेल्या कॅम्पमध्ये जाऊन अडकलेल्या पर्यटकांची भेट घेतली, त्यांची विचारपूस केली। यावेळी त्यांनी विचारपूस करून त्यांना लवकरात लवकर मुंबईला जाण्यासाठी लागेल ती सर्वतोपरी मदत केली जाईल असं आश्वासन दिलं। पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये फिरायला गेलेले राज्यातील अनेक पर्यटक तेथेच अडकून पडलेले आहेत। तर यातील काही पर्यटकांनी फोनवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधून मदतीची मागणी केली होती। त्यानंतर कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर आणि उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांच्यासह शिवसेनेच्या मदत पथकाला जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या मराठी नागरिकांच्या मदतीसाठी शिंदे यांनी पाठवलं होतं। या मदत कार्याला वेग देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः काश्मीरमध्ये दाखल झालेले आहेत। लोकांना फार समाधान वाटलं। मी भेटल्यानंतर एक आधार वाटला आणि त्यांना वाटलं आपला कोणीतरी आलेला आहे। आणि मलाही त्यांना पाहिल्यानंतर मी त्यांच्यावर फोनवर सकाळी बोलत होतो, परंतु मला देखील इथं येऊन त्यांना मी कार्यकर्ता आपल्याला माहीत आहे की बसून राहणार नाही आणि म्हणून मी आलो इथे। त्यांची आता व्यवस्था नियोजन जे आहे ते आपण करतोय। राज्य सरकार पूर्णपणे याच्यामध्ये लक्ष घालून आहे, मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालून आहेत। मी काल टीम पाठवली, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या टीममधले तेही लोक सगळे संपर्कात आहेत आणि मला संपर्क करून देत होते फोनवर। पण आज प्रत्यक्ष भेटलो, आता आणखी पण अनेक ठिकाणी लोक आहेत त्यांना भेटतोय। त्यांना सरकारकडनं काही मदत जाहीर करणार त्यांना जे पहिलं तर त्यांना आपण सुरक्षित स्थळी हलवलं आणि सरकारच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांनी मदतीची घोषणा केलेली आहे। मला शिंदे साहेबांना पहिलं तर खूप खूप धन्यवाद म्हणायचं आहे। त्यांनी आम्हाला एवढ्या अडचणीतून बाहेर काढलं आणि त्यांनी अगदी काही विचार न करता एवढ्या तात्काळ परिस्थितीत इथल्या लोकांसाठी ते भेटायला आले, आपल्या सर्व महाराष्ट्रीयन लोकांना घेऊन जाण्यासाठी आले। त्याच्यासाठी मी आपल्या महाराष्ट्रासाठी, पूर्ण देशासाठी आणि शिंदे सरांसाठी खूप खूप धन्यवाद आणि आभारी आहे। थँक्यू सो मच। साहेब, आपला महाराष्ट्र आपल्यासाठी येणार, किती वेळ होते साहेब येतील, रेस्क्यू करतील, आम्हाला नेतील तिकडे आणि कधी घाई असेल कधी घरी पोहोचेल साहेबांसोबत। खूप मोठी गोष्ट होती। आम्हाला मला तर खूप दुःख वाटते की ते सगळं झालं ते, आणि आपले महाराष्ट्राचे लोक सुद्धा इथे अडकले होते। पण महाराष्ट्राच्या लोकांसाठी आपले महाराष्ट्राचे खरंच साहेब आले, त्याचा आम्हाला खूप खूप मोठी गोष्ट आहे, खरं खूप मोठी गोष्ट आहे। आणि आता आम्ही सुखरूप घरी पोहोचणार याची आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे। मी व्हिडिओ कॉलवर माझ्या फॅमिलीला सांगितलं की साहेब आहेत, सो मी ते सुखरूप आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू काश्मीरमध्ये तातडीनं पोहोचलेले होते। जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या नागरिकांची त्यांनी विमानतळावर उतरल्यानंतर लगेचच भेट घेतली आणि त्यांना महाराष्ट्रामध्ये सुखरूप आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू केलेले आहेत। महाराष्ट्रातील अनेक पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले आहेत, त्यांना धीर देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः श्रीनगरमध्ये पोहोचलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।